सुद्धा व्यवस्थित पाहिजे. आपल्या मलमूत्र जे आहे, घाम येणं वगैरे, या सुद्धा क्रिया ठीक असतील तर आपण निरोगी आहोत. प्रसन्न आत्मेंद्रिय मनहा, प्रसन्न आत्मा, मन आणि इंद्रिय हे असतील स्वस्थ इत्यादी येते. आयुर्वेद म्हणतं की ते व्यक्ती स्वस्थ आहे. आता काय होतं गमत सांगते. समजा हे काचेचा ग्लास आहे, ठीक आहे. त्या काचेच्या ग्लासमध्ये आपण पाणी ओतलेलं आहे आणि मी जर ह्याच्यामध्ये बर्फाचा तुकडा टाकला तर गमत काय होते, 90% बर्फाचा तुकडा पाण्याच्या खाली असतो, 10% पाण्याच्या वर असतो. तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाता, सर्दी खोकला ताप आलाय म्हणून, तर डॉक्टर काय करतात, वर्षावर जे दिसतंय त्यांना तेवढ्याचं औषध देतं तरी घरला पाठवतो तुम्हाला. 90% जी खाली आहे, पाण्याखाली जो त्याचा भाग आहे, अर्थात मानसिक जो विकार आहे ते कोणीही बघत नाही. मग आता आपल्याला काय करावं लागेल, कुठल्या मनाच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला आजार झालेला आहे ते बघावं लागेल. लक्षात आलं फ्रेंडच्या? बघा इकडे लक्ष द्या. तुम्ही जेवढा ग्रोथ कराल, जेवढा तुम्ही तापट स्वभाव ठेवा, त्याचा तुमच्या तिला हार्टवरती प्रॉब्लेम होणार आहे. कसं, आमचे डॉक्टर्स आणि आम्ही केलेले हे रिसर्चेस आहेत, ती पण अशी ठेवायला. जेवढं तुम्ही एखाद्याच्या बद्दल काय मनामध्ये ईर्ष्या, द्वेष, मत्सर जेवढे साठवून ठेवाल की काही बायकांना सवय असत्या साठवून ठेवायची, ते बरोबर त्या रक्तवाहिनीमध्ये गाठी करतो आपण साठवत जातो. काय ज्याला म्हणतो आम्ही ते असे काय भाजी रक्तवाहिनी आहे, ठीक आहे. आतमध्ये जर हे फॅट सगळं टाकायला लागलं तर काय होणार, पोकळी काय होणार, कमी कमी होत जाणार आणि ब्लड सप्लाय जो आपल्या हार्टला हृदयाला झाला तरी तो होणार नाही. कशामुळे अटॅक आला, कशामुळे आला, ब्लॉकेज. मग आता सगळ्यांनी हात आपला उजवायचा, उजवा हात असा करा, मारायचं नाही आहे, असं करा फक्त. मी जसं केलंय तसं करा आणि बघा, ठीक आहे. अरे हा हात बघितला सगळ्यांनी, हृदय आपलं एवढंच आहे सगळ्यांचं, एवढं एवढं. आणि या हृदयाला आता इथे घ्या, घ्या 2 मिनिटं डोळे बंद करा. बरोबरायच्या माझं हृदय आहे, माझं हृदय प्रेमानं भरपूर आहे, एकदम क्लिअर आहे. संपूर्ण शरीराला माझ्या शुद्ध रक्ताचा पुरवठा होत आहे. सतत आणि सतत चालणारं हे माझं मशीन, इंजिन, माझं हृदय आजपासून कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही, एकदम रिलॅक्स राहून माझं मशीन करेल. माझ्या परिवाराला सुद्धा मी हेल्दी ठेवेल, निरोगी ठेवेल. त्यासाठी रोजच्यावर व्यायाम करेल, शुद्ध सात्विक अन्न खाईल, प्रसादाचे आणि परमेश्वराची आठवण करेल. सत्यम शिवम शिव सुंदर परमात्मा त्याची किरण पूर्णपणे माझ्या शरीरामध्ये पसरते आणि ज्या ज्या ठिकाणी आजार आहे, जंतूंचा संसर्ग आहे ते निघून जाते आणि माझं शरीर छान होते, माझं शरीर छान होत आहे. म्हणा सगळ्यांनी, मी स्वस्थ आहे, माझं मन स्वस्थ आहे. हात ठेवायचं तो हृदयाजवळ, हात ठेवायचं. माझं मन स्वस्थ आहे, माझ्या घरातील परिवार माझा स्वस्थ आहे, माझं गाव स्वस्थ आहे, माझा जिल्हा स्वस्थ आहे, माझा देश स्वस्थ आहे आणि संपूर्ण जग स्वस्थ आहे. ओम शांती.